नमस्कार, मी लीना. मंडळी, थंडी सुरू झालेली आहे, भरपूर थंडी पडतेय आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी गरम-गरम सूप प्यावंसं वाटतं. आज आपण असंच करतोय एक पहाडी हरियाली सूप. अगदी मोजक्या इन्ग्रीडियंटमध्ये पण खूप चवदार असं हे सूप आहे. बघूया कसं करायचं ते. मी म्हटलं तसं अतिशय कमी साहित्य लागतं याला. तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे ऑलिव्ह ऑइल. हे कोल्ड प्रेस ऑलिव्ह ऑइल आहे. त्याच्यानंतर ते नसेल तर तुम्ही बटर पण घेऊ शकता किंवा अगदी घरातलं जे तुमचं रोजच्या वापरातलं तेल आहे ते घेतलं तरी चालेल. आपण फोडणीसाठी 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. इथे मी साधारण एक 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात. 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे. कोथिंबिरीच्या काड्या आहेत, कोथिंबीर आहे थोडी, अर्ध लिंबू आणि मीठ. एवढंच साहित्य आहे. तर सगळ्यात आधी मी हे काळी मिरी आहे ती कुटून घेते. आपली मिरपूड झालेली आहे, काढून घेते आता मी. अशी फ्रेश कुटलेली असेल ना तर त्याचा स्वाद अजून चांगला येतो. आता याच्यातच मी या ज्या आपल्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्या थोड्याशा त्या पण कुटून घेणार आहे. आता मी इथे तेल ठेवते तापायला. साधारण एक 2-3 चमचे तेल इनफ आहे आपल्याला. तेल थोडं तापू दे. 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि आता हा बारीक चिरलेला लसूण आहे तो घालते. लसूण किंचित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये हे जे कोथिंबिरीच्या काड्या कुटल्या होत्या त्या घालते आणि ते पण छान परतून घेऊया. आता याच्यात पाणी घालते. आपण जी काळी मिरी कुटली होती ती घालतीये. चवीनुसार मीठ आणि या पाण्याला आता थोडी उकळी येऊ दे. आता उकळी आलेली आहे. आता मी छानपैकी भरपूर कोथिंबीर घालतेय. आणि हे जरा परत मिक्स करून घेऊया. आता हे क्लिअर सूप आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा असं काही घालायचं नाहीये. हे असंच पितात. जेव्हा तुम्हाला सर्दी किंवा ताप वगैरे झालेला असेल तर इम्युनिटी बूस्टर म्हणून पण तुम्ही या सूपचा वापर करू शकता. एक 5 मिनिटं मी हे असंच उकळू देणार आहे. या सूपमध्ये बाकी फार काही इन्ग्रेडियंट्स नसल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अर्क हवा आहे. त्यामुळे किमान एक 5 ते 10 मिनिटं हे सूप छानपैकी उकळू द्यायचं आणि मग आता गॅस मी बंद करते आणि अर्ध लिंबू पिळणार आहे त्याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर. एकदा मिक्स करून घेऊया. आपलं
पहाडी हरियाली सूप तयार आहे. आहे की नाही करायला एकदम सोपं आणि अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आहेत. तर अशा कमी साहित्यामध्ये होणारं हे सूप नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.